मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. प्रवीण साखरे सर माझ्यासोबत आहेत. त्यांनी आता प्रश्न उपस्थित केला की अमावस्या पौर्णिमेला जी फवारणी सांगतात ते काय असतं, नेमकं काय करायची, त्याच्यावर आज छोटासा व्हिडिओ बनवतोय. अमावस्या पौर्णिमेला आजूबाजूला एक दिवस आजूबाजूला किंवा प्रॉपर या अमावस्या पौर्णिमेला जरी तुम्ही कीटकनाशकाची फवारणी केली किंवा नीमतेलाची फवारणी करा, हरकत नाही. ही अमावस्याला करा आणि पौर्णिमेला करा, म्हणजे 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला ही फवारणी करावी लागेल. आणि जर 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही ही फवारणी केलीच तर तुमच्या प्लॉटमध्ये कधीच अळीचा प्रादुर्भाव म्हणजे तुम्हाला बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि तुमचे जे भविष्यात वापरण्यात येणारे जे कीटकनाशके असतील, इमिडाक्लोपिड असेल किंवा इमिडाक्लोपिड असेल किंवा इमामेक्टिन असेल, इमामेक्टिन थोडंसं महाग आहे, तर याचा वापर करायची कधीच तुम्हाला गरज पडणार नाही जर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी केली तर. यावेळेस का करतो, कारण यावेळेस जे पतंग असतात किंवा जे आळे तयार होण्याची प्रक्रिया असते, या पतंगांचा मेटिंग टाईम असतो, मिलनाची वेळ असते. त्या काळात ही अवस्था जी आहे ती नाजूक अवस्था असते. इथून पुढे मग ते अंडे देणार आहे ना, मग तिथून आळी तयार होणार, या सगळ्या गोष्टी चालू होतात. त्यामुळं या अवस्थेमध्ये जर आपण फवारणी केली, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तर त्याचा प्रादुर्भाव, भविष्यातला प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. त्यामुळे 15 दिवसाच्या अंतराने ही फवारणी करा कीटकनाशकाची. लसूण तेल है ना, किंवा नीम तेल, करंज तेल, भरपूर ऑर्गॅनिक निविष्ठा देखील आहेत, यांचीसुद्धा फवारणी तुम्ही करू शकता. मी रासायनिकच फवारणी करा असं म्हणणार नाही. या फवारणीसुद्धा तुम्ही ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून करू शकता, जेणेकरून भविष्यात जो प्रादुर्भाव होणार आहे तो प्रादुर्भाव होणार नाही. त्यामुळं त्याच्यामागचं सायन्स ही आहे की त्यावेळेस त्यांचं मिलनाची घटिका असते किंवा नवीन अंडे वगैरे आलेले असतात, त्या नष्ट होऊन जातात त्या नीमतेलाने असेल, कीटकनाशकाने असेल, है ना. त्यामुळं आपण कीटकनाशक मारतोय, सोबत बुरशीनाशक घ्या, एवढा सल्ला असेल माझा. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला ही फवारणी केल्याने भविष्यामध्ये मी सांगतो कधीच तुमच्या प्लॉटवर आळी येणार नाही, जर तुम्ही 15 दिवसाच्या अंतराने हे न चुकता करत राहिलात तर. हां, फक्त थोडंसं आपली शेवगाची फ्लॉवरिंग अवस्था असेल ना, सेटिंग अवस्था असेल किंवा मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये येत असतील, त्यावेळेस आपण एका दुसऱ्याला स्किप करू शकतो. एका दुसऱ्यावेळेस न करता, कीटकनाशक फवारणी न करता, कागोळी विल्याची फवारणी करून मधमाशांना आकर्षित करू शकतो. त्या अवस्था पाहून करा. जनरली प्लॉट असा असेल फुलोरी अवस्था, त्या ठिकाणी टाळायची आपण, कारण इथं फुलं भरपूर आहेत, सेटिंग पण झालेलं दिसतंय. अशा अवस्थेत अमावस्या पौर्णिमेला फवारणी करू नका, कारण इथं आपल्याला मधमाशांना आमंत्रित करणं गरजेचं आहे. मधमाशा आले तर या गुच्छापर्यंत चांगल्या फुलं निघतील. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला फवारणी का करायची, कशाची करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि ते का करायचं हे सांगितलं, का त्याला काय फायदा होतो तेही सांगितलं आहे. बस, अमावस्या पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी जर 15 दिवसांनी केली तर भविष्यात होणारा मोठा जो काही प्रॉब्लेम असेल, अळीचा असेल किंवा कुठलाही असेल, तो आटोक्यात आपण आणू शकतो, है ना सर. बरोबर. तुमचा प्रश्न आज होता ना? हो. ओके, थँक्यू.